आज सकाळी एक व्हिडिओ मला बघायला भेटला सोशल मीडियावरती. त्यामध्ये एका मराठी दाम्पत्याने पिझ्झा मागवला. डिलिव्हरी बॉय त्यांच्याकडे पिझ्झा घेऊन जेव्हा आला तेव्हा त्या मराठी दाम्पत्याने त्या डिलिव्हरी बॉयला सांगितलं, तू आमच्याशी मराठीत बोल तरच आम्ही बिल पे करू, नाहीतर बिल पे करणार नाही. म्हणजे ते बिल आता पे कोणी करायचं? डिलिव्हरी बॉयने. तो डिलिव्हरी बॉय परप्रांतीय होता, हे त्याचं कारण आहे. आता तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण बेहरामपाडा कुठे तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये बेहरामपाड्यामध्ये अवैधरित्या भरपूर वर्षापासून शेकडो बांगलादेशी राहत आहेत. ओके. त्यांचा आम्हाला प्रॉब्लेम काय नाही आहे. ते लोक रेशनिंग कार्ड घेऊन राहत आहेत, आधार कार्ड घेऊन राहत आहेत. आणि आज एवढी वेळ आली आमच्यावरती की आमच्या लोकांवरती, आमच्या हिंदूंवरती धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात. त्यांचा आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला प्रॉब्लेम कोणाचा आहे? सर, महाराष्ट्रामध्ये असलेल्या हिंदूंचा. जे हिंदू दुसऱ्या राज्यातनं आमच्या राज्यात आलेत पोट भरायला आणि ते कष्ट करून इमानदारीने पोट भरून खात आहेत, त्यांचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. काय बोलायचं काय आम्हाला लोकांना? आणि याच कारणामुळे म्हणजे आमच्या इतिहासामध्ये आम्हाला शिकवलं आहे ना की प्रांतामध्ये आणि धर्मामध्ये आम्ही पहिल्यापासून भांडणं करत बसलो आहे ना, त्याच्यामुळे ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. औरंगजेब दिल्लीवरनं महाराष्ट्रामध्ये येतो. माझ्या घरापासनं अंदाजे 40 किलोमीटर लांब संगमेश्वरामध्ये संभाजी महाराजांना तो कैद करतो आणि त्यांचे हाल करून मारतो. याचं कारण एवढंच आहे, औरंगजेब काय आकाशातनं उडत हेलिकॉप्टरने आला नाही ना, तो जमिनीवरनं आला. त्याला त्यावेळेला कोणीच काय विरोध केला नाही. याचं कारण म्हणजे एवढंच होतं की त्यावेळेला सुद्धा आम्ही लोक असेच प्रांतामध्ये भांडणं करत होतो. त्याच्यामुळे ते मरतायत तर मरू दे, आपल्याला काय घ्यायचं ह्यांच्याशी भानगडीमध्ये. म्हणून त्यावेळेला संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांना हाल करून औरंगजेबाने मारलं. तर ह्याच कारणामुळे. कारण आम्ही तेव्हा पण एकत्र नव्हतो आणि आज पण आम्ही हिंदू एकत्र नाही आहे, आणि हेच त्याचं कारण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.